तर त्याच्याबद्दल म्हणजे सर सांगतो तुम्हाला कंपल्सरी नाही, अजिबात कंपल्सरी नाही. बँकवाले हे करतात, तुमच्या मागे लागतात, पर्सनल लोन घ्या, इन्शुरन्ससाठी इन्शुरन्स घ्या, पण तसं कंपल्सरी नाही आहे. जर बँकेला पर्सनल लोनसाठी ते इन्शुरन्स जर तुम्ही नाही म्हटला तर तुम्ही दुसऱ्या बँकेला अप्रोच करून पर्सनल लोन घेऊ शकता. पर्सनल लोन बरोबर हे इन्शुरन्स विकायचा बँकेला ते क्रॉस सेलिंग म्हणतात, त्याला पुशिंग बद्दल हे प्रोडक्ट्स. मला सांगा, आपण सोनाराकडे जातो, गोल्ड घेतो आणि तेच गोल्ड जर आपण 3 वर्ष 4 वर्ष विकायला गेलो, ठीक आहे. समजा आम्ही 500 रुपयाला गोल्ड घेतलं, मी 7-8 वर्षांनी 1000 रुपयाला विकायला, 1000 रुपयाला मार्केट रेट चालू आहे, तुम्हाला 1000 रुपयेच देईल का होतो? काय बोलले 1000 रुपये काय देणार? 500च्या वरती दे ना, पुढे तर कन्फर्म आहे. 500च्या फायदा होईल. तुम्ही सोवरेन गोल्ड बॉन्ड घ्या. मोस्ट ऑफ द क्वार्टरली हे बॉन्ड येतात, वेबसाईटवरती येतं तुमच्या. तुम्ही आजकाल प्रत्येक पैसे असतील तर मी गोल्ड बॉन्डमध्ये लागेल, मी SIP-मध्ये लागेल. कारण का माझं नाव मधुकेश राम आहे आणि मी भारतीय रिझर्व्ह बँक मुंबई कार्यालयातून आलो आहे. आज आर्थिक साक्षरतेचा नियोजन केला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली. तर तुम्ही सर्व आले यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद. तर सर्वात पहिला मी सांगेन की मी फायनान्शियल इन्क्लुजन अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट या डिपार्टमेंटमधून आले आहे आणि हा डिपार्टमेंट काय करतो त्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. फायनान्शियल इन्क्लुजन डिपार्टमेंटचं मेन काम आहे की सर्वांना बँकिंग फॅसिलिटी ही जे समाजातले बाकी घटक आहेत, ओके, जे गरीब लोक आहेत, किसान आहेत किंवा छोटे छोटे उद्योग करणारे आहेत, स्ट्रीट वेंडर्स आहेत, त्या लोकांनाही सुद्धा लोन मिळायला पाहिजे. तर त्यासाठीही आमचा डिपार्टमेंट काम करतो. फायनान्शियल इन्क्लुजन जे नॅशनलाइज बँकेत आहेत, पब्लिक सेक्टर बँक, त्यांना कंपल्सरी आहे की जे काही लोन देतात, समजा 100 रुपयाचा लोन दिला त्याच्यासाठी का काम करतो. बरोबर, राईट. आता रिझर्व्ह बँक सर्वांकडे तरी पोहोचू शकत नाही है ना. स्टुडंट जरी एकदा पोहोचले स्टुडंटकडे तर नेहमी वेगळ्या स्टुडंटकडनं पोहोचणं थोडं अवघड असतं. पण टीचर्स काय की त्यांच्या